एक दीर्घ श्वास एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. पुन्हा श्वास घ्या, हळू सोडा. तिसऱ्यांदा श्वास घेताना मनात म्हणा, मी आत जात आहे. आता कल्पना करा, तुमच्या मनाच्या खोल भागात एक काळा ढग साचलेला आहे. हा ढग तुमच्या दुःख, राग, चिंता, अपराध भाव किंवा न्यूनगंड याचा प्रतीक आहे. हा काळा ढग पहा, त्याला नाकारू नका, फक्त ओळखा आणि मनात म्हणा, मी हे भाव स्वीकारते आहे, पण मी त्यात अडकत नाही. मला ते सोडता येत आहेत आणि मी त्याला सोडून दिलेलं आहे. आता कल्पना करा की तुमच्या हृदयातून एक तेजस्वी शुभ्र प्रकाश बाहेर येत आहे. हा प्रकाश त्या काळ्या ढगांवर झिरपत आहे आणि हळूहळू तो काळा ढग विरघळतो आहे. बघा बघा, तो विरघळतो आहे. जसा प्रकाश वाढतो तसा तो विरघळून जात आहे आणि आता तो पूर्णपणे विरून गेलेला आहे. आता फक्त प्रकाश प्रकाश आणि प्रकाशच आहे. त्याच्यासोबत माझ्या आतील नकारात्मकता पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी आतली नकारात्मकता सोडलेली आहे. मी स्वतःला आणि इतरांना माफ केलं आहे. मी प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरलेली आहे. तुमच्या संपूर्ण शरीरात एक दिव्य प्रकाश पसरतोय. हलकं, शांत, समाधानी करतोय. हा प्रकाश आता कायमचा तुमच्या आत आहे. तुम्ही आता नवीन ऊर्जा, नवीन विचार आणि नवीन सुरुवातीसाठी तयार आहात. हळूहळू श्वासांकडे लक्ष द्या. चेहऱ्यावर स्मित हास्य आणा आणि म्हणा, मी स्वतःला प्रेम करत आहे. मी स्वतःला जशी आहे तशी स्वीकारत आहे. मी स्वतःचा सन्मान करते आहे आणि मी तयार आहे नवीन छान शक्यतांना स्वीकारण्यासाठी. आणि यासाठी ब्रह्मांड, परमात्मा माझ्या सोबत आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. आता हळूहळू डोळे उघडू शकता. तुमच्या आतल्या त्या प्रकाशाला नमस्कार. थँक्यू 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 सो मच. ठीक, चला. कसं वाटलं हे ध्यान? मस्त, छान. छान वाटलं मॅम. थँक्यू सो मच. तुमचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आमचा नमस्कार स्वीकार करा. गुरु आहात तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्ही पण माझे गुरु आहात. हो. थँक्यू येस सो येस. मच. थँक्यू. तेच सकाळपासून तेच चालू आहे, कॉल आणि मेसेज, म्हणून थोडस 5-10 मिनिटं लेट झालं. हो. ते कारण मॅमचं पण, मॅमच्या सोबत पण जे काम चालू आहे ना, त्याच्यावर पण थोडे मेसेज हे करायला लागतात, रिप्लाय करायला लागतात त्यांना पण. ते पण माझं पण, त्याच्यामुळे ते थोडस लेट झालंय 5-10 मिनिट. चला, आजचा लेसन आहे आपला 24वा. 24व्या लेसन मध्ये सिंपल आहे तो. आज पण 2 घेते मी, कारण नंतरचा जो आहे आपला त्याला पूर्ण 1 दिवस लागणार आहे. मला वाटतंय जादूच्या कांडी नंतरचा जो आहे
जादूचे संकेत हे दोन्ही आज घेऊया आणि सुखांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. त्या लेसनला पूर्ण एक दिवस लागतो. त्याच्यानंतरचा जो 27वा आहे जादूचा आरसा, त्याला पण पूर्ण एक दिवस लागतो. तर आपला ऍक्च्युली लेसन मॅजिक संपेल मंगळवारी, सोमवारी पण नाही संपणार. त्यामुळे आज 2 लेसन घेऊया. आज 2 आहे, छोटे आहेत ते, 15-20 मिनिटाचेच आहेत. त्यामुळे आज 2 कम्प्लीट करू आपण. चला तर मग आज आहे आपला 24वा दिवस, जादूची कांडी. आता इथं या लेसन मध्येच आहे की जादूची कांडी म्हणजे ती कांडी म्हणजे काय, कृतज्ञतेची शक्ती. तर ती कशी वापरायची ते इथं सांगितलेलं आहे लेखिकेने. तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी आणि ती नुसती हवेत फिरवली की तुम्ही तुमच्या आवडत्या माणसांना मदत करू शकाल, अशी इच्छा बऱ्याच वेळा तुमच्या मनात आली असेल. म्हणून आजची ही कृती तुमच्या जीवनातील खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे सांगणार आहे. तुम्हाला एखाद्याला मनापासून मदत करायची असेल तर तेवढे प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असते, पण त्या सामर्थ्याला जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची दिशा देता तेव्हा ती तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था वाटते अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडी ठरते. म्हणजे ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला काहीतरी आपुलकी आहे, प्रेम आहे आणि त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला वाटतं की त्याची तब्येत चांगली व्हावी किंवा त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही त्या लोकांना कृतज्ञतेची शक्ती देऊ शकता. त्याला इथं लेखिकेने जादूची कांडी म्हणलेलं. त्या लोकांना तुम्ही त्यांच्यावरती ऍज अ इमॅजिनेशन करायचं आणि त्याच्यावरती जादूची कांडी फिरवली आहे हे करायचंय आपल्याला. तुमचे लक्ष ज्या दिशेने जात असते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता तेव्हा त्या गरजांपर्यंत ती पोहोचते. म्हणून आपण म्हणतो ना की एखाद्याची नजर लागते का, नजर लागली, हे जे काही वापरतो आपण ते पण त्या प्रमाणात ठीक आहे. तिथं काय करतोय आपण, तिथं ऍज अ निगेटिव्ह बोलतोय आपण. तर एनर्जी ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही असते आणि दोन्ही काम करते. तुम्हाला वाटतं ना नजर लागली हे खरं आहे, तर ते निगेटिव्ह ती काम करते, तसंच पॉझिटिव्ह सुद्धा करते. तर आपल्याला जास्त पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. तर जिथं तुमची नजर जाईल किंवा जिथं तुमची शक्ती जाईल तिथं ते काम होतं, तिथं त्या लोकांपर्यंत, त्या गोष्टीपर्यंत ते जातं. तर इथं आपल्याला ते करायचंय आणि इथं आपल्याला कृतज्ञतेची शक्ती त्यांना पाठवायची. येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असं म्हणायचे. याचंही कारण हेच आहे. कृतज्ञता ही जरी अदृश्य असली, दिसत नसली, तरीही ती ऊर्जेची खरी शक्ती आहे आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते तेव्हा तुमच्याकडील जादूची कांडी ठरते. ती म्हणजे तुमची जी इच्छा आहे की त्याला छान वाटावं किंवा जी काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेला तुम्ही जर ती कृतज्ञतेची शक्ती दिली तर ती ऍज अ जादूची कांडी ठरते. ती जे असं फिरवलं की सगळं झालेलं असं तुम्हाला दिसून येईल. जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यांना त्यात ते अपयशी ठरतात, कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत हे त्यांना कळत नाही. इथं लेखिकेने काय म्हटलंय बघा, म्हणजे इथं हे म्हटलंय की आपण काय करत असतो, नाही तिने केलं पाहिजे, तिने असं, तिने म्हणजे आपण जास्त बाहेर बघत असतो आणि मग कोणीतरी येईल, मग हे करेल, ते करेल, मग जादूची कांडी फिरेल, या पद्धतीने आपण इमॅजिन. पण ऍक्च्युली जादूची कांडी कुठं असते, आपल्या आत असते. जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग होता किंवा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता किंवा तुमच्या आतून ते शक्ती यायला लागते तेव्हा सगळ्या गोष्टी घडतात. तर जादूची कांडी ही आपल्या आत आहे, बाहेर नाहीये. कोणीतरी येऊन आपल्यावर जादूची कांडी फिरवेल नाही, आपण स्वतःला जादूची कांडी बनवायची आणि ती दुसऱ्यांवर फिरवायची.
त्याची निगेटिव्हिटी आपल्यात नाही घ्यायची. आपली पॉझिटिव्हिटी आपण जितकं त्याला देऊ शकू तितकं देण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था वाटते अशा व्यक्तीची तब्येत बरी नाहीये किंवा ती आर्थिक अडचणीत आहे किंवा ती जिथं काम करते तिथं ती समाधानी नाहीये, कशाचा तरी ताण आहे, तिचे एखाद्याशी असलेलं नातं तुटले त्यामुळे ती दुःखी असेल किंवा त्याच्यातला किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवला असेल किंवा मानसिक समस्या असेल तिला काहीतरी किंवा जीवनात रस तिचा संपला असेल, अशा अनेक प्रसंगामध्ये तुम्ही त्यांच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल आणि आनंदाबद्दल त्यांच्यात सुधारणा घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या जादूच्या कांडीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडून येण्यासाठी केलात आणि कल्पना करा की तो आजारातून खडखडीत बरा झाला आहे आणि त्याची तब्येत पूर्ववत झाल्याची ही बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे हे शब्द उच्चारत आहात. म्हणजे इथं आपल्याला इमॅजिनेशन करायचंय की त्यांनी स्वतः तुम्हाला फोन करून सांगितलंय किंवा तो स्वतः तुम्हाला भेटायला आलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की माझी तब्येत खूप छान आहे. हे तुम्हाला इमॅजिनेशन करायचंय आणि त्याच्यापर्यंत ते पोचवायचंय, ती शक्ती पोचवायचंय की ती गेलेली आहे त्याच्याबद्दल तो बरा झालेला आहे आणि त्याने मला येऊन सांगितलेलं आहे की तो बरा झालेला. हे इथे इमॅजिनेशन करायचं आपल्याला. त्या व्यक्तीने तुम्हाला फोन करून सांगितलं किंवा प्रत्यक्ष भेटून त्याचे तब्येतीविषयीची माहिती दिली तर खरोखरच तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करून बघा. म्हणूनच आजारातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला जी कृतज्ञता वाटेल तशीच मनापासून शक्तिशाली कृतज्ञता आधीच व्यक्त करा आणि पहा परिणाम काय होतो. म्हणजे इथं लेखिकेने म्हटलंय की तुम्ही करून बघा पूर्ण विश्वासाने, तुम्हाला ते जाणवणारच. तुमच्या प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीत आहे आणि तिच्या या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी फिरवायची आहे. यावेळी वरील प्रमाणे जादूची कृती तुम्ही करा. त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती आत्ताच मिळाली असं समजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. त्या व्यक्तीला तिची संपत्ती परत मिळाली आहे आणि हे आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळाली आहे असं समजून तुम्ही आभारी आहे शब्द उच्चारत आहात अशी कल्पना करा. म्हणजे तुम्हाला पण तो आनंद झालाय, तुम्ही थँक्यू म्हणताय हे तुम्ही इमॅजिनेशन करा. म्हणजे इथं आपल्याला लेखिकेने सांगितलंय की त्या व्यक्तीकडून आपल्याला ती बातमी मिळत आहे हे इमॅजिनेशन करणं इम्पॉर्टंट आहे. ती व्यक्ती स्वतः आपल्याला सांगत आहे, फोन करून सांगत आहे, प्रत्यक्ष भेटून सांगत आहे. तर इथं संपत्तीसाठी म्हणजे इथं जे काही पैशाचे व्यवहार असतील त्याच्यात जर त्याला अडचण असेल त्या व्यक्तीला तर त्याचं ते काम झालेलं आहे हे इमॅजिनेशन करायचं आपल्याला. आणि ते काम करण्यासाठी त्याला ज्या पैशाची गरज होती, जो पैसा त्याला लागणार आहे तो पैसा त्याला मिळालेला आहे आणि ते काम झालेलं आहे हे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे हे इथे इमॅजिनेशन करायचं. म्हणजे संपत्ती म्हणजे आर्थिक दृष्टीने जे काही त्याला पाहिजे आहे त्या दृष्टीने तुम्ही तिथं वापरू शकता. तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला माहित आहे, पण तिला नेमकी कशाची गरज आहे हे तुम्हाला माहित नाही किंवा तिला एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी मदत हवी आहे. तर अशा वेळी हीच जादूची कृती वापरून त्या व्यक्तीच्या आरोग्य, संपत्ती आणि आनंदासाठी एकत्रितपणे तुम्ही जादूची कांडी फिरवू शकता. आणि ती फिरवता म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करा आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला बातमी छान येत आहे हे इमॅजिनेशन करा. आज तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था आणि ज्याच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य, पैसा आणि आनंदाची किंवा या तिन्हीचीही आवश्यकता आहे अशा 3 व्यक्तींची निवड करा.
या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र असल्यास तुमच्या समोर ठेवा. ही कृती करताना छायाचित्रे तुमच्या समोर ठेवा. आता इथं छायाचित्र असायलाच पाहिजे असं नाही, आपण इमॅजिनेशन केलं तरी चालतं. त्या व्यक्तीला आपल्याला समोर आणायचं आहे. असे 3 व्यक्ती आज आपल्याला निवडायचे आहेत. मग त्या तुमच्या जवळच्या असतील, लांबच्या असतील, ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं की त्या व्यक्तीमध्ये हे बदल व्हावे किंवा त्या व्यक्तीला हे मिळावं, आरोग्य मिळावं, आनंद मिळावा किंवा संपत्ती, पैसा जे काही आत्ता त्याचा जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होण्यासाठी त्याला पैसा पाहिजे असेल तर पैसा मिळावा. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला द्यायचंय. तुम्हाला पर्टिक्युलर जर माहित असेल तर त्या एका गोष्टीसाठी द्या. जिथं माहित नसेल तिथं तिन्ही गोष्टीसाठी लिहायचंय. पहिली व्यक्ती घ्या, तिचं छायाचित्र तुमच्या हातात ठेवा, डोळे बंद करा आणि तिला जी समस्या आहे त्याच्यातून ती बाहेर आलेली आहे, ती बातमी ती तुम्हाला देत आहे हे इमॅजिनेशन करा. आजारी व्यक्ती आजारातून बरी झालेली आहे, दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे आणि आर्थिक स्थितीत असलेली व्यक्तीकडे पैसा आलेला आहे असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्या व्यक्ती संबंधीची बातमी तुम्हाला कळलेली आहे हे जास्त जेव्हा तुम्ही डोळ्यापुढे आणाल तर ते तुम्हाला फील जास्त होईल. आणि जर त्या प्रसंगामध्ये जर तुम्ही स्वतःला पाहिलं तर अजून छान. म्हणजे तुमच्या डोळ्यापुढे आलेल्या प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिलं की त्यामुळे तुम्हाला अजून जास्त कृतज्ञता वाटेल आणि अजून जास्त आनंद वाटेल. म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला येऊन सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं तुम्ही स्वतःला इमॅजिनेशन करा, म्हणजे तुम्हाला तो आनंद जाणवेल. तर डोळे उघडा, त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात धरून ठेवा आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल, संपत्तीबद्दल आणि आनंदाबद्दल किंवा ज्याची त्याला जरुरी आहे अशा गोष्टी एकत्र करून त्यासाठी आभारी आहे जादूचे शब्द 3 वेळा सावकाश उच्चारा. तर हे कसं लिहायचंय? त्या व्यक्तीचं नाव, मग कोणी असू दे, आधी नाव लिहायचं. मग तुमची बहीण आहे, कोणी आहे, त्याला तुम्ही ज्या नावाने हाक मारता ते पेट नाव असेल किंवा तिचं जे काही नाव असेल ते नाव लिहायचंय. याच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी असं 3 वेळा लिहायचं. ही कृती सिंपल आहे, याच्यामध्ये काही जास्त हे नाहीये, फक्त ते लिहिणं इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने ही जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केलीत की राहिलेल्या 2 व्यक्तीबद्दल अशाच 2 टप्प्याने ती कृती करा आणि तिन्हींना तुम्ही आरोग्य, संपत्ती आणि आनंद पाठवा. तसंच रस्त्याने जात असताना किंवा दिवसभरात तुमची कामे करत असताना कोणी जर तुम्हाला दुःखी दिसलं, आजारी दिसलं, ज्याला पैशाची आवश्यकता आहे अशी व्यक्ती दिसली तर लगेच तुम्ही या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता. मग ते ओळखीचेच लोक पाहिजे असं काही नाहीये. ते अनोळखी सुद्धा जरी असतील, रस्त्यावरून जाणारी व्यक्ती जरी तुम्हाला दिसली तरी सुद्धा तुम्ही कृतज्ञतेची शक्ती त्यांना देऊ शकता. तुमच्याकडे जादूची कांडी आहे असं समजा, ती फिरवा आणि कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला गती द्या आणि त्या समोर दिसलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल, आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभार माना. त्याला किंवा तिला चांगलं आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत महत्वाची कृती आहे. आणि या सगळ्याबाबतची जादूची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता आणि सदिच्छा व्यक्त करत असता तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात तशाच त्या तुमच्याकडेही परत येतात. इथं हा लेसन संपलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे त्या परत आणा, कारण तुम्ही ते देताय त्याच तुमच्याकडे परत येतात. तर इथं आपल्याला आपल्या जवळ जे आहे, आपल्याला माहित आहे ही शक्ती काम करते, तर या शक्तीला आपल्याला जितकं जास्त दुसऱ्यांना देता येईल तितकं जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. मॅम, हा, आरोग्य, संपत्ती आणि काय?
आनंदासाठी. आनंद. ओके. ओके. आनंदासाठी 3. कारण जिथं आनंद आहे तरच ती व्यक्ती पूर्ण बरी आहे किंवा चांगली आहे हे फील येईल ना. म्हणून आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि आनंदासाठी या 3 गोष्टीसाठी आपल्याला त्यांना शक्ती द्यायची आहे. तर इथं तुम्हाला 3 व्यक्ती निवडायचे आहेत. त्यांना थोडंसं वेळ द्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला जे काही हवं आहे, तुम्हाला पर्टिक्युलर माहित असेल तर त्या गोष्टीबद्दल सारखं म्हणा, नसेल तर कॉमन तिन्ही गोष्टीसाठी तिला शक्ती द्या. आणि एक डोळे बंद करून ऍज अ मेडिटेशन करतो तसं आपल्याला ते करायचं आहे. ओके, हे कृती. तर हा लेसन इझी होता. तर 25वा घेऊया आपण, तो पण छोटाच आहे. जे इथं जादूची कांडी आता फिरवायची यासाठी आहे कारण आता आपल्याला तितक्या डीप मध्ये कृतज्ञता व्यक्त होतीये. ह्याच्या आधी हा लेसन घेऊन उपयोग नव्हता, कारण तुमचाच विश्वास नाही की ही जादूची कांडी काम करते, कृतज्ञ शक्ती काम करते. तुम्ही दुसऱ्यांना काय देणार? आपल्या जवळ नसेल तर आपण कसं देणार? आपल्या जवळ असेल तरच आपण देऊ ना. तर आता तुमच्या जवळ आहे ते, आता तुम्हाला कळतंय की तुमच्या आज जादूची कांडी आहे, आता तुम्ही आरामात देऊ शकता आणि मग ती काम करणार. म्हणून इथं हा जादूचा कांडीचा लेसन तिथं दिलेला आहे, आधी नाही देऊ शकले. चला आता 25वा दिवस, जादूचे संकेत. हे पण सिंपल आहे. आयुष्य म्हणजे खेळ. हा खेळ खेळणं आवश्यक आहे, कारण मगच आपल्या भोवतीची जादू नव्याने आपल्याला लक्षात येते. खेळ म्हणजे इथं ऍज अ एन्जॉयमेंट, चांगल्या गोष्टीसाठी म्हटलेलं आहे. आणि हे जसं आहे तसं खेळणं किंवा जे चाललंय ते अनुभवणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि हे सगळं करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट नव्याने जाणवते, म्हणजेच ती आपल्यासाठी जादू आहे. जिथं आपलं हे काम करत नाही त्याला आपण जादू म्हणतो. म्हणजे कसं झालं, काय झालं हे आपल्याला काही माहित नाही, पण झालेलं आपण डोळ्यांनी पाहतोय त्यालाच आपण जादू म्हणतोय. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या भोवताली आपल्या घडत असतात, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. तर आज ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आणि ते कसे ओळखायचे? आता तुम्ही तुमच्या आत तितकी कृतज्ञता आहे, तर आता तुमचं कनेक्शन त्याच्याशी झालेलं आहे, युनिव्हर्सशी. म्हणजे ते तुम्हाला जे काही संकेत देतंय किंवा जे काही इन्फॉर्मेशन देतंय ते तुम्हाला आता ओळखता येणार आहे. तर इथं आपल्याला जे जादूचे संकेत मिळत आहेत ते ओळखायचे आहेत. तर ते कसे ओळखायचे ते आजचा लेसन आहे आपलं. जादूचा संकेत ही आजची कृती आहे, माझी एक आवडती कृती आहे, कारण यामध्ये जो खेळ तुम्ही खेळता तो आपल्या या विश्वाबरोबर खेळता आणि तो खेळताना खूप मजा येते. जे ते युनिव्हर्स म्हणजे ही सृष्टी, हे ब्रह्मांड तुम्हाला जे काही सूचना देते ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. कल्पना करा की हे विश्व तुमच्याशी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे, तुमची काळजी घेत आहे आणि जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. हो, पण विश्व काही उठून तुमच्यापर्यंत चालत येत नाही आणि हे घे असंही ते म्हणणार नाही. तुम्हाला पाहिजे ते, तुला पाहिजे हे घे असंही म्हणू शकणार नाही. पण हे विश्व आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून काही संकेत आणि सूचना तुम्हाला देतं. आणि ते जर तुम्ही ओळखले तर तुमची स्वप्न पूर्ण व्हायला त्याची मदत होते. तुमची स्वप्न जर दृष्टीपथात आणायची असतील तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे, याची विश्वाला जाणीव आहे. म्हणून ते या खेळात काही वैयक्तिक सूचना देऊन तुम्हाला कृतज्ञ राहण्याची आठवण करून देतं. दिवसभरात तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक लोकांच्या, परिस्थितीच्या आणि प्रसंगाच्या माध्यमातून हे विश्व तुम्हाला जादूच्या सूचना देऊन कृतज्ञ राहायला सांगतं. म्हणजे इथं आपल्याला लेखिकेला हे सांगायचंय की जेव्हा आपण काही जादू घडते हे ठीक आहे, पण ते जास्त
ठीक आहे, तो करणार आहे जादू हे आपल्याला माहित आहे, युनिव्हर्सवर आपला विश्वास आहे. आता त्याच्यावर विश्वास झाल्यामुळे आता तो जो संकेत देईल, ते जे सांगेल ते आपल्याला कळणार आहे, कारण आपण आता कृतज्ञता व्यक्त करतोय तितकी. म्हणून मग काही काही गोष्टींसाठी आपल्या एखाद्या वेळेस लक्षात येत नसेल ती गोष्ट, तर ते आपल्याला संकेत देते की या गोष्टीसाठी तुझ्याकडनं कृतज्ञता होत नाहीये, म्हणून ती गोष्ट मिळत नाहीये, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ते जे संकेत देतंय ते आपल्या चांगल्यासाठी आहेत आणि ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. तर इथं आपल्याला कसे संकेत ओळखायचे ते सांगितले. तर ते कसं घडू शकतं, तर ते सांगितलं, उदाहरण दिले, तुम्ही जर रुग्णवाहिकेच्या भोंग्याचा आवाज ऐकला तर हे विश्व तुम्हाला परिपूर्ण आरोग्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा संकेत देत आहे. तुम्ही जर पोलिसांची गाडी बघितली तर तुम्हाला सुरक्षितता आणि निर्भयतेबद्दल कृतज्ञ राहण्याचा हा जादूचा संकेत तुम्हाला मिळतोय. जेव्हा तुम्ही एखाद्याला वृत्तपत्र वाचताना बघता तेव्हा तुम्हाला त्यातून महत्वाच्या बातमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत मिळतोय. म्हणजे इथं काय आहे की इथं या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण ऐकल्या किंवा काय झालं की आपल्या मनामध्ये पटकन निगेटिव्हिटी येते. म्हणजे एखादा सायरनचा आवाज ऐकला आपण, याचा गाडी रुग्णवाहिका चालली असेल तर बापरे काय झालं असेल, असं झालं असेल, तसं झालं असेल, हे 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 विचार करतो आपण. म्हणजे जास्त निगेटिव्ह विचार केलं की आपण कधीतरी ते अट्रॅक्ट करू शकतो. तर हे निगेटिव्ह विचार आपल्याला बंद करायचे. तर त्याऐवजी तिथं काय विचार करायचे, जर तुम्ही त्या रुग्णवाहिकेचा भोंगा ऐकला तर तुम्हाला हे विचार करायचा आहे की माझी तब्येत छान आहे त्याबद्दल थँक्यू, मला तू छान ठेवलाय त्याबद्दल थँक्यू. इथं तुम्हाला त्याच्यामध्ये रिलेट करायचं आहे आणि तुम्ही आता किती छान आहात त्याबद्दल थँक्यू म्हणे. पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकला तर त्याबद्दल मी सुरक्षित आहे, आज ते आपली सुरक्षा करत आहेत त्याबद्दल थँक्यू. म्हणजे इथं तुम्हाला त्या निगेटिव्हिटी मधून सुद्धा पॉझिटिव्हिटी घ्यायची आणि त्या पॉझिटिव्हिटीला तुम्हाला थँक्यू म्हणायचं. तर हे संकेत काही, हे जग आहे याच्यामध्ये निगेटिव्ह घडत राहणार, पण ते निगेटिव्ह घेऊनच बसायचंय का आपल्याला? नाही. तर त्या निगेटिव्ह मधून आपल्याला काय पॉझिटिव्ह बघायचंय किंवा काय पॉझिटिव्ह घ्यायचंय ते आपल्याला घेता आलं पाहिजे. तर आज हे जादूचे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. तुम्ही जेव्हा एखादी योग्य वजन असलेली व्यक्ती बघता तेव्हा स्वतःच्याही वजनात बदल करावासा तुम्हाला वाटतो. हा जो तुमचं वजन योग्य राखण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून या विश्वाने तुम्हाला हा जादूचा संकेत दिलेला आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. ना की असं म्हणायचं नाही ना तिचं वजन किती छान आहे, ती असे मला नाहीच आहे, मला काही नाही खाल्लं, मी नुसतं हवा जरी हे केले तरी माझं वजन वाढतं. हे ह्या निगेटिव्हिटी मध्ये आपण जातो आणि मग जे आपण विचार करतो की नाही माझं वजनच कमी होत नाही, माझं वजनच वाढतंय, माझं वजनच वाढतंय, तर वाढणारच ना. तेच तेच तुम्ही बोलताय तर तेच 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 होणार. तर तिथं तुम्हाला त्याच्या अपोजिट बोलायचं की माझं आदर्श वजन मला मिळालेलं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही बोलायला लागाल तर तसे विश्व ते ऐकतं आणि तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात यायला लागतात आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला सहज मिळतं. पण ते पूर्ण विश्वासाने करणं आपल्याला जमलं पाहिजे. तुम्ही जेव्हा एकमेकांच्या प्रेमात बुडालेलं जोडपं बघता तेव्हा तुम्हाला आपल्यासाठी असा परिपूर्ण जोडीदार मिळावा असं वाटतं. हे जोडपं तुम्हाला जादूची सूचना देऊन योग्य जोडीदार निवडण्याची प्रेरणा देत आहे. त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. जेव्हा तुम्ही लहान बाळ बघता तेव्हा आपल्यालाही असं कुटुंब हवं असं तुम्हाला वाटायला लागतं आणि मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेजवळून किंवा एटीएम जवळून जाता तेव्हा तो जादूचा संकेत असतो, कारण त्यामुळे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे याची तुम्हाला जाणीव होते. तेव्हा त्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात येता तेव्हा तुम्हाला घर आहे या भावनेने बरं वाटतं. तेव्हा त्या घराने दिलेल्या जादूच्या संकेत बद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कधी कधी शेजारी राहणारी व्यक्ती तुम्हाला कॉफी प्यायला बोलवते किंवा शेजारी रस्त्यात दिसली तर तुम्ही त्याच्याकडे बघून हात हलवता किंवा ओळखीचं आहे म्हणून हसता. तेव्हा शेजारी राहणारे हे जादूचा संकेत मानून तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज कोणीतरी आहे आपल्या शेजारी, आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. काही अचानक झालं, आपल्याला मदत लागली तर कोण येणार? रिलेटिव्ह येणार आहेत का तेवढ्या लांबून? शेजारीच येणार आहेत. म्हणजे आपल्या शेजारी छान आहेत, चांगले लोक आहेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तर ती व्यक्ती तुम्हाला दिसली तर हा विश्वाचा हा संकेत आहे की ती तुमच्या शेजारी आहे, तर त्याबद्दल तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी, मोटरसायकल असे, बूट असे, संगणक असे, अशा तुमच्या भौतिक सुखांच्या यादीकडे जर तुम्ही नजर टाकली तर त्यातून अर्थातच विश्वाने जादूची अशी सूचना केलेली असते की या इच्छांबद्दल तुम्ही आत्ताच कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे जे आपल्याजवळ आहे त्याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी सहज मिळणार आहेत. कारण ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत त्याबद्दल कृतज्ञता करायचं आपण विसरतो. कारण आहेत तर आहोत ना, जाऊ दे, ग्रँटेड घेतो त्यांना आपण. ते इथं ग्रँटेड घेऊन नाही चालणार कोणतीच गोष्ट. जी गोष्ट आपल्याजवळ आहे ती गोष्ट आपल्यासाठी बनलेली आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा आपोआप त्याबद्दल ग्रॅटिट्यूड हे येणारच. त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठीच बनलेली आहे हे फील तुम्हाला आतून येणं गरजेचं आहे. मग ती छोट्यातली छोटी गोष्ट असू दे किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असू दे, काहीही असू दे, हे आलं पाहिजे आतून आपल्या. रोजच्या अनेक घटनांमधून आपल्याला जादूचे संकेत मिळत असतात. तुमच्या दिवसाला सुरुवात होते आणि भेटणारी एखादी व्यक्ती तुम्हाला शुभ प्रभात म्हणते, तेव्हा या चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञ राहण्याचा हा जादूचा संकेत ती देते. खरोखरच आनंदी व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा ती आनंदीपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादूचा संकेत तुम्हाला देते. आणि जेव्हा कधी कुठेही कोणत्याही वेळी तुम्ही एखादी व्यक्ती आभारी आहे असं म्हणताना ऐकला तेव्हा ती तुम्हीही आभारी आहे असं म्हणावं हे सांगणारी जादूची सूचना असते. म्हणजे समोरचा व्यक्ती काय म्हणतोय ते आपल्याला डीपली लक्षात आलं पाहिजे, तेवढ्या आतपर्यंत आपले विचार गेले पाहिजेत. नंतर आपण एखाद्याने गुड मॉर्निंग म्हटलं तर काय नाही, रोजच म्हणतं ना ते गुड मॉर्निंग, त्याला काय, असं असं जर आपण विचार केला तर ती कृतज्ञता येणार नाही. ते गुड मॉर्निंग म्हणले म्हणजे माझ्या चांगल्या सकाळबद्दल त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल थँक्यू, हे तुमच्याकडनं आलं पाहिजे. एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला आभार म्हणते तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्यालाही आभार म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आभार म्हणते तर आपण ठीक आहे आता ह्याच्यामध्ये वेलकम म्हणतो, हे म्हणतो, त्याला आपण आभारी आहे नाही उत्तर देत कधी. तर अशा वेळेस पण आपल्याला आभारी आहे हे म्हणता आलं पाहिजे. तिने थँक्यू म्हणलं तर आपणही थँक्यूच म्हणायचं, आपल्यालाही थँक्यू म्हणता आलं पाहिजे. एखाद्याने तुम्हाला म्हटलं की आज मी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती मी मध्ये सांगते पण माझ्या ह्याच्यातून गेलं ते आज मला लक्षात आलं, कारण 2 दिवस झाला मी ते सांगा म्हणते पण मी विसरते. आपण म्हणतो की इंग्रजांनी आपल्याला 2 शब्द दिले, थँक्यू आणि सॉरी, पण
इथं आपल्याला जास्त थँक्यू लक्षात ठेवायचं. सॉरी या शब्दाला आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायचं आहे. का? त्याचं कारण सांगते मी. सॉरी, माफ करा हे जेव्हा म्हणतो आपण, तर आपण इथं काय करतो, आपण इथं स्वतःला गिल्ट देतो की माझ्याकडनं काहीतरी चुकलंय, माझंच काहीतरी हे झालेलं आहे, मलाच ते जमलं नाही, मीच अशी, मग मलाच असं होत नाही माझ्याकडनं करणं. म्हणजे तुम्ही स्वतःला निगेटिव्हिटी मध्ये टाकताय. तर हे निगेटिव्ह मध्ये टाकायचं नाही. म्हणजे ठीक आहे, एखाद्याने म्हटलं की ठीक आहे तुम्ही आता पोहोचायचंय कुठं तरी आणि तुमची मैत्रीण तुमचा वेट करत आहे आणि तुम्हाला लेट झालं. ओके, तर तुम्ही गेल्याबरोबर थँक्यू तर नाही म्हणणार तिला, ठीक आहे, हे समजू शकतो. पण सॉरी नाही म्हणायचं, मग थँक्यू कसं म्हणायचं बघा आता. ती वेट करत थांबलेली आहे तुमचं, तर तुम्ही हा शब्द नाही वापरायचा की मी लेट झाले त्याबद्दल सॉरी, हे नाही वापरायचं. तुम्ही काय म्हणायचं की तू माझ्यासाठी इतका वेळ दिलास किंवा इतके वेळ थांबली त्याबद्दल थँक्यू. हे तुमच्या तोंडातून आलं पाहिजे. तर सॉरी हा शब्द म्हणणं बंद करायचंय. आणि जेव्हा तुम्ही सॉरी बंद कराल बघा तुमच्यामध्ये किती फरक जाणवेल. स्वतःला तुमच्या लक्षात येईल. कारण आपण दिवसातून थँक्यू कमी म्हणतो आणि सॉरी जास्त म्हणतो. मग याबद्दल सॉरी, त्याबद्दल सॉरी, हे सॉरी, ते सॉरी, प्रत्येक गोष्टीबद्दल सॉरी आपण म्हणतो. तर इथं मग ते येतं की मला माफ करा, मला माफ करा, माफ करा. मग आपण इथं काय करतोय की आपल्याकडनं जास्त चुका होत आहेत हे दाखवून देतोय. म्हणजे हे तुम्ही युनिव्हर्सला देताय तर ते तुम्हाला तेच देणार परत ना. तुम्ही जास्त चुका करण्याच देणार ते. तसे लोक, परिस्थिती, घटना अजून तुमच्या समोर येणार. मग अजून तुमच्याकडनं जास्त सॉरी म्हणायला लागेल तुम्हाला. मग तर जास्त सॉरी म्हणणं बंद करायचं. ठीक आहे, आता थोडी सवय असेल तर ते होतं, ठीक आहे. पण आता इथून पुढे सॉरी हा शब्द जास्त वापरायचा नाही, वापरायचाच नाही असं म्हणेन. कारण ज्या वेळेसपासून मला ह्या शब्दाचं हे समजलं, जेव्हापासून हे थँक्यू म्हणत, तेव्हापासून मी सॉरी म्हणणं बंद केलंय. मी कुणालाही सॉरी म्हणत नाही. ठीक आहे, तेवढं हे झालं तरी मी थँक्यू म्हणते की ठीक आहे तुम्ही माझा वेट केला, हे हे कारण होतं त्याबद्दल मला लेट झालं, बस थँक्यू. हे आलं पाहिजे आपल्याकडनं. म्हणजे जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणाल त्या गोष्टीबद्दलही तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही तिथं स्वतःला गिल्टमध्ये नाही टाकत, त्या समोरच्या व्यक्तीला चांगलं महसूस करवताय, चांगलं तिला फील करवताय की तू माझ्यासाठी चांगली थांबली त्याबद्दल थँक्यू म्हणून. तुम्ही तिला चांगलं दिलं तर तिच्याकडनं चांगलंच येणार ना. जर तुम्ही निगेटिव्ह दिलं तर तिच्याकडनं पण निगेटिव्ह येणार. मग तुम्ही सॉरी म्हणला तर ती अजून काहीतरी म्हणेल, तुला कळत नाही का, तू असं का केलं, मग तू आधी सांगायचं नाही का मला फोन करून, तुला लेट होईल म्हणून मी कशाला लवकर आले असते, मग मी कशाला थांबले असते. हे हे चक्र फिरत राहतं. मग त्याऐवजी जर तुम्ही म्हणला ठीक आहे मला थोडस हे झालं उशीर पण थँक्यू, तू इतका वेळ थांबलीस, तू हे केलंस, तू हे केलं, चांगलं केलं, तू ते चांगलं केलं, हे तिला सांगा. मग ती सांगेल. मग तुम्ही जर असं बोला तर तिच्याकडनं येईल का एवढं सगळं सगळं मग भारूड? नाही येणार. ती म्हणेल मग इट्स ओके, मी थांबले, चल आता आपल्याला उशीर होते, आपण लवकर जाऊ, कुठं जायचंय तिथं, ते पुढचं जे काही आहे ते आपलं चांगलं व्हायला पाहिजे, ते आपण बघू, आता जाऊ दे, ठीक आहे, हे म्हणेल ती. म्हणजे तुमचं पुढचं पण जे काही असेल ते चांगलं होईल. पण तिथंच तुम्ही एकमेकांबद्दल निगेटिव्ह झाला तर पुढचं निगेटिव्ह होणार. तर ही गोष्ट ही जाणीवपूर्वक आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल हे जाणीव व्हायला पाहिजे की आपली निगेटिव्हिटी कुठं कुठं कशी कशी जातीये, कोणत्या कोणत्या मार्गातून जाती, कोणत्या कोणत्या माध्यमातून जातीये. कोणी आपल्याला म्हटलं की तुझ्यात हे छान आहे, तुझ्यात ते छान आहे,
तर आपण काय म्हणतो, नाही ना कुठं, मला कुठं एवढं नाही जमत. मग काय होतं की मग नाही होतं, मग ती गोष्ट जी आपल्या आत आहे त्या गोष्टीला आपण दाबतोय. मग ती चांगलं बनून बाहेर कशी येणार? तुम्हीच त्या गोष्टीला म्हणताय नाही 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 नाही, चांगलं नाही होत, चांगली नाहीये ती गोष्ट, असं तिला म्हणल्यासारखं झालं ना त्या गोष्टीबद्दल. मग ती कशी तुम्हाला चांगलं काही दाखवेल? नाही दाखवणार. तर जे काही कौतुक येतं किंवा जे काही अप्रिशिएशन येतं ते तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे, त्याला नाही म्हणायचं नाही. याच्यामध्ये कसं आपल्याला एम्बॅरेस होण्यासारखं काही नाही, ती सवय नाही आपल्याला म्हणून आपण तसं करतो, पण ही सवय बंद करायची. आपल्याला पटकन आधी थँक्यू म्हणता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी, तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या युनिव्हर्सला तुम्ही ती एनर्जी देताय जास्त. ती जास्त एनर्जी दिली की तो जे देतोय ते तुम्हाला समजणार आहे. तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तो जो काही संकेत देतोय, तो जो काही सांगतोय ते तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ती एनर्जी जास्त तुमच्याकडनं दिली गेली पाहिजे, तर युनिव्हर्स कडनं पण मग तसे लोक, परिस्थिती, घटना तो घेऊन येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मग त्या गोष्टी घडणार आहेत. तर हा इम्पॉर्टंट पॉइंट माझा राहिला होता सांगायचा, तर आज आठवलं म्हणून मी सांगितलं. तुम्ही रोज करत असलेल्या अनेक गोष्टींमधून हे आपलं विश्व निर्मितीक्षम पद्धतीने आणि अमर्याद मार्गाने तुम्हाला कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत देत असतं. तुमच्या या जादूच्या संकेत बद्दल कधीही गैरसमज होत नाही अथवा तो चुकीचाही ठरत नाही. तो युनिव्हर्सने दिलेला संकेत आहे तर तो थँक्यू म्हणूनच घ्यायचा, म्हणजे तो चांगलाच ठरणार, तो वाईट ठरणारच नाही, तिथं खराब काहीच होणार नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच कळत नाही, काय करावं, तर समोरून काय येतं ते घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याबद्दल थँक्यू म्हणा. म्हणजे त्याबद्दल जेव्हा तुम्ही तो निर्णय घेऊन तुम्ही कराल तर तो चांगलाच होणार. तो कधीच निर्णय तुमचा चुकणार नाही. तुमच्याकडनं तो नसेल झाला, समोरकडनं जरी आला असेल तरी सुद्धा तो समोरच्याकडनं येतोय ते त्याचं इंडिकेशन असतं. म्हणून म्हणतो ना, परमेश्वरासारखा तू माझ्या समोर आला, असं म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला आपण, की जेव्हा आपल्याला कळत नसतं काही तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, ती काहीतरी सांगून जाते आणि आपल्याला क्लिक होतं ना, आपण ते करायला जातो आणि आपल्या आयुष्यात बदल होतो, छान होतात गोष्टी. परमेश्वरासारखं येणं म्हणजे काय? तो डायरेक्ट येत नाही ना, म्हणून तसे लोक, परिस्थिती आणि घटना तो आपल्या आयुष्यात पाठवतो. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर आपल्या आयुष्यात त्यांनी तसं पाठवलंय तर त्या व्यक्तीचं ते घेणं आलं पाहिजे आपल्याला. नाहीतर आपण तिथं असं करतो की नाही, आपल्यालाच सगळं माहित आहे, आपल्यालाच सगळं जमतं, तू काय मला शिकवते, हे जर आलं ना तर मग संपलं. तिथे जर शिकण्याची, घेण्याचीच ताकद तुमच्याकडं नाहीये तर तो काहीच तुम्हाला देणार नाही. त्यामुळं कोण मोठं कोण छोटं हे बघण्यापेक्षा ते काय देतंय ते आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा जमेल तेव्हा मग सगळं जमतं. तेव्हा मग युनिव्हर्स आपोआप जे संकेत देईल ते तुम्हाला कळायला लागतील, की हा व्यक्ती आज इथं का आहे, माझ्यासाठी काय बदल करायचा आहे मला माझ्यामध्ये, ते लक्षात येतं आपल्या. मग तर त्या हिशोबाने आपल्याला ते घेता आलं पाहिजे. हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षण सिद्धांताचा वापर करतं. म्हणजे काय, की तुम्ही जे मागताय, तुमच्या मनातून जे येतंय तशी परिस्थिती, तसे लोक आणि तशी घटना तुमच्या समोर येत आहेत, तरी त्या तुम्हाला घेता येत आहेत का, हे पण महत्वाचं आहे. जर त्यावेळेस तुम्ही जास्त चिंतेत असाल, जास्त निगेटिव्ह मध्ये असाल तर ते तुम्ही सोडून द्या. जर तुम्ही
कृतज्ञतेमध्ये असाल, आनंदात असाल तर ते तुम्ही घ्या. पण जेव्हा आपल्याला कळेल की आत्ता मला काहीच कळत नाही आणि हा माणूस माझ्या समोर आलेला आहे, तर त्याचं आपल्याला घेता आलं पाहिजे. तो त्याचा संकेत असतो, त्यांनी पाठवलेला असतं आपल्यासाठी तो, तर त्याला आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि त्यामुळे या क्षणाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्याच संकेताकडे तुम्ही आकर्षले जाता. जे तुम्हाला त्यावेळी ज्या संकेताची गरज आहे किंवा ज्या गोष्टीची गरज आहे, ते तिथं तुम्हाला तशी लोक, परिस्थिती, घटना, वस्तू येतात तुमच्या समोर. तर तुम्हाला ते घ्यायचंय. ते घेण्यासाठी तुम्हाला ग्रहणशील व्हायचंय. तुमचं ते माइंड खुलं ठेवायचंय. त्याला ब्लॉक नाही करायचंय. जादूचे संकेत ओळखणे हा खेळ मी रोज खेळते. सरावाने हे विश्व मला देत असलेले सर्व जादूचे संकेत मला आता आपोआप लक्षात येतात आणि त्या प्रत्येक संकेताबद्दल मी त्याचे आभार मानते. कृतज्ञतेच्या जादूला गती देण्यासाठी हा भवताल संकेत देण्याचे जे नवीन नवीन मार्ग शोधतो ते मला दरवेळी तितकेच उत्कंठापूर्ण आणि आश्चर्यचकित करतात. तर तुम्हाला इथं ते ओळखायचंय. मित्रमैत्रीणपैकी कोणाचा किंवा कुटुंबातल्या एखाद्यानं मला फोन केला तर त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो संकेत असतो. म्हणून मी म्हटलं, याच्या आधी मी सांगितलं, जेव्हा कधी कुणाचा कॉल येईल तर आत्तापासून जर तुम्ही थँक्यू म्हणाल आणि मगच तो कॉल उचलायचा, तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत आणि ज्यांचे कॉल तुम्हाला यावेसे वाटतात तेवढेच कॉल तुम्हाला येणार. जिथं तुम्हाला राग येतो, जिथं तुम्हाला नकारात्मकता येते, ते कॉल तुम्हाला येणार नाही. जे जसं की परवा कोसर मॅमनी सांगितलं. त्यांनी मला आधीही सांगितलं होतं, जेव्हा त्या मॅजिक करत नव्हत्या, तेव्हा मग कॉल आले की मग माझ्यासाठी आज हे करायचंय, माझ्यासाठी ते करायचंय, मग त्यांना घेऊन जाणं, मग त्यांचं करत राहणं, हे करत राहणं, तेच करायच्या त्या. आता तसं होत नाही. आता तसं न होल्यामुळे आता काय होतं, आता त्यांना जिमसाठी वेळ मिळतो, त्यांना मॅरेथॉन करायची आहे त्याच्यासाठी वेळ आहे, त्यांना जे करायचंय त्याच्यासाठी वेळ आहे. त्या जे कोर्स करत आहेत दुसरा अजून ऍडव्हान्स वाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, त्या करत आहेत. हे होतंय. आणि ह्याच्या आधी काय होत होतं, ह्याचा कुणाचा कॉल आला चला त्याच्याबरोबर, त्याचा कॉल आला चला त्याच्याबरोबर, आणि मग नंतर त्यांचं हे काहीच नाही की बाबा तू केलं माझ्यासाठी, काही नाही ते. असं होतं. ते सगळं बंद झालंय आता 1.5 वर्ष झाले. तसंच आहे तुमच्या आयुष्यात पण तसंच होणार. कॉल येण्याच्या आधी, कॉल आल्याबरोबर आधी मनात थँक्यू म्हणायचं आणि मगच तो उचलायचा. आणि माझ्या पण आयुष्यात तसंच झालेलं. मला असे ह्याचे कॉल येतच नाहीत. जे कॉल येतात ते चांगलेच येतात. आणि आपल्याकडनं पण त्या लोकांना कॉल जातच नाहीत. ते तर आपोआपच होतं म्हणा. म्हणजे आपल्याला पण त्यांच्याकडनं निगेटिव्हिटी मिळतच नाही. आपल्याकडनं ते कॉल जातच नाहीत तसे त्या लोकांना. त्यांच्याकडनं पण ते निगेटिव्हिटी येण्याचा प्रश्नच येत नाही. तर हे मॅजिक घडतं. आजचा दिवस किती छान आहे नाही का, असं जेव्हा एखादा म्हणतो तेव्हा मी राहत असले त्या वातावरणाबद्दल आणि एका छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही गरज असते. घरातलं एखादं उपकरण जेव्हा बंद पडतं तेव्हा ते मला इतर उपकरण चांगल्या प्रकारे काम करत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ती सूचना असतं. नाही की ते बंद पडलं म्हणून त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी सारखं बोलत राहणं, हे नाही. तर ते बंद पडलं ठीक आहे, बाकीचं माझं काम होतंय ना, बाकीचं सगळं मी व्यवस्थित करू शकत आहे, त्याबद्दल थँक्यू. माझ्या बागेतील जी इतर चांगली, माझ्या बागेतलं एखादं रोपटं जीव धरण्यासाठी तगमगत आहे आणि तेव्हा ते माझ्या बागेतील जी इतर चांगली वाढ झाले रोपं आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते संकेत आहे. ना की ते एक रोपट खराब झालं म्हणून नाही ना, असंच झालं मग तसंच झालं मग हे झालं मग नाही, त्या निगेटिव्हिटी मध्ये नाही फिरायचं. बाकीची जी झाडं छान आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. मला आलेली पत्र मला
टपाल सेवेबद्दल आणि येणाऱ्या अनपेक्षित धनादेशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सूचना देतात. जेव्हा एखादा म्हणतो की मला एटीएम मध्ये पैसे काढायला जायचंय किंवा जेव्हा एटीएम साठी असलेली लोकांची रांग बघते, तेव्हा तो पैशाबद्दल व्यक्त करण्याचा संकेत असतो. एखादी आजारी व्यक्ती जेव्हा मला भेटते तेव्हा ती तिच्या आणि माझ्या तब्येतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव करून देते. सकाळी सकाळी नवा दिवस पाहण्यासाठी मी जेव्हा खिडकीचे पडदे उघडते तेव्हा येणाऱ्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ती सूचना असते. आणि रात्री मी जेव्हा पडदे लावून घेते तेव्हा गेलेल्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण ते मला करून देतात. आपल्या भोवतालचे जादूचे संकेत ओळखायचा खेळ आज तुम्हाला खेळायचा आहे, हो ना? मग त्यासाठी तुम्हाला अगदी दक्ष राहून जागरूकतेने दिवसभरात या विश्वातील 7 जादूचे संकेत ओळखून त्या प्रत्येकाबद्दल आभार मानायचे. आज 7 जादूचे संकेत तुम्हाला ओळखायचे दिवसभरामध्ये. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचं वजन जेवढं योग्य परिपूर्ण असावं असं वाटतं आणि नेमकी त्याच वजनाची व्यक्ती जर तुम्हाला भेटली तर तो जादूचा संकेत मानून माझ्या या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असं म्हण. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, म्हणून तुम्ही एकापेक्षा अधिक संकेतांची निवड करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक संकेताबद्दल अधिक कृतज्ञता व्यक्त करता येईल. तुम्हाला जर वाटलं तर दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तेवढ्या अशा अनेक संकेतांचा तुम्ही शोध घेऊ शकता. आता इथं कमीत कमी 7 सांगितले, जर त्यापेक्षा जास्त तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ते लिहू शकता, बोलू शकता. गेले 24 दिवस जर तुम्ही रोज जादूच्या कृती करत असाल तर तुम्ही आता अशा एका बिंदूपर्यंत पोहोचला आहात की जिथे सभोवतालचे विश्व सतत तुम्हाला देत असलेले सर्व संकेत तुम्ही जागरूकपणे ओळखू शकता. कृतज्ञते जादूच्या शक्तीच्या अनेक फायद्यांपैकी एक महत्वाचा फायदा म्हणजे ती तुम्हाला जागे करते, अधिक दक्ष बनवते, अधिक जागरूक बनवते आणि अधिक जाणीवपूर्वक बनवते. आणि अधिक दक्ष, अधिक जागरूक झाल्याने तुम्ही आणखी कृतज्ञता व्यक्त करायला लागता आणि त्यामुळे तुमची स्वप्न आणखी सहजपणे तुमच्याकडे आकर्षित करू शकता. आणि म्हणूनच या विश्वाचे जादूचे संकेत ओळखा. इथं हा लेसन संपलेला आहे. जे जितकं तुम्ही जागरूकतेने जाणून बुजून लक्ष देऊन कृतज्ञता व्यक्त कराल तितकं तुम्हाला ते संकेत ओळखता येणार आहे. तर आता हे संकेत ओळखायचं साईन कसं, तर कोणतंही, आता इथं जसं लेखिकाने सांगितलेलं आहे की भोंगा असेल, सायरन असेल, जे काही असेल ते तर आहे, पण नॉर्मली आपल्या घरासमोर किंवा बाहेर तर कोंबडा ओरडला किंवा हे तर ठीक आहे, त्याबद्दल थँक्यू. काय थँक्यू म्हणायचं त्याबद्दल? की त्यांच्या आरोग्याने मला जाग आली त्याबद्दल थँक्यू, दिवसाची सुरुवात छान झाली त्याबद्दल थँक्यू. कुत्रा भोंकण्याचा आवाज आला तर सरळ म्हणायचं की तो घराशेजारी आहे किंवा तो घरात आहे त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत त्याबद्दल थँक्यू. ह्या पद्धतीने तुम्हाला संकेत ओळखायचे. जे काही आवाज येतील त्या आवाजाबद्दल, एखादं गाणं ऐकलं तुम्ही तर गाण्याबद्दल काय म्हणू शकता की मी ऐकू शकते, त्या माझ्या ऐकण्याच्या शक्तीबद्दल थँक्यू. तर तुम्ही पाहिलं काहीतरी छान, फुल पाहिलं, पिक्चर पाहिला, जे काही पाहिलं तर त्याबद्दल तुम्ही म्हणायचं की माझ्या दृष्टीबद्दल थँक्यू, कारण मी हे पाहू शकते त्याबद्दल थँक्यू. एखाद्याचा कॉल आला तर त्याबद्दल थँक्यू, कारण ती माझ्या आयुष्यात आहे त्याबद्दल थँक्यू. मी कुणाशी तरी बोलू शकत आहे, माझ्या भावना व्यक्त करू शकत आहे, ती तिच्या भावना व्यक्त करू शकत आहे त्याबद्दल थँक्यू. हे या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आज लक्ष द्यायचंय की तुम्ही कसं ओळखू शकता त्या संकेतांना. कसंही कॉल आला, कशाचा आवाज ऐकला किंवा ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगतीये
त्याबद्दल तुम्हाला कसं थँक्यू म्हणायचं आहे, हे 7 संकेत तुम्ही ओळखायचे आणि उद्या मला सांगायचं की तुम्ही त्या संकेताबद्दल कसं ओळखलं किंवा कसं लिहिलं. कमीत कमी 7 लिहा. जास्त लिहिलं तर छानच आहे. पण आपल्याला कमीत कमी 7 तर लिहायचेच. ओके. तर हा लेसन इथं संपलेला आहे. रेकॉर्ड